पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची निर्मिती करण्यात आली आहे। याचा लाभ सर्व नागरिकांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले। जळगाव जामोद येथे आयोजित प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मार्गदर्शन व 12 बलुतेदार बांधवांचा भव्य मेळाव्याचे आयोजन काल 28 जानेवारी रोजी श्री कॉटेक्स सुनगाव रोड जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित बांधवांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती देण्यात आली। या निमित्ताने पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, मुद्रा योजना, स्वच्छ भारत योजना, उज्ज्वला योजना, जल ही जीवन अभियान या योजनेतून जनतेला झालेला फायदा यावरही डॉक्टर संजय कुटे यांनी भाष्य केले। प्रास्ताविकात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना समिती जिल्हा सदस्य रवींद्र ढोकणे यांनी या योजनेची माहिती दिली। प्रारंभी विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले। यावेळी पीएम विश्वकर्मा योजना समितीचे जिल्हा संयोजक श्रीकांत आभेकर यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत शिंदे तर आभार अनिल उंबरकर यांनी केले। एमसीएन न्यूज मराठीकरिता भगवान पाखरे, जळगाव। यांच्या म्हणण्यानुसार कोणते कागदपत्र द्यायचे? मित्रो, ही योजना पूर्ण ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन कराल, त्या ठिकाणी फक्त आपल्याला ओळखपत्र आणि रेशन कार्ड हेच लागतील आणि बँकेचं पासबुक एवढेच कागदपत्र लागतील। बाकी सर्व ऑनलाईन होईल, त्याच्यामुळे कोणत्याही नवीन कागदपत्रांची आवश्यकता त्या ठिकाणी नाही। मुदत किती दिवस आहे? ही योजना सदैव सुरू राहणार आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। हा झालेला आहे आणि मला वाटते आपण 11 वाजतापासून आलेले आहेत बरेच जण, 10:30-11 वाजतापासून आता 1:30 वाजतोय। मी जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटात संपवणार आहे, कारण जेणेकरून आपल्याला जेवणाचाही आनंद घेता आला पाहिजे। पहिल्या वेळेस आपण सगळेजण एकत्रित जेवणासाठी बसतो आहात, त्यामुळे आपल्या ओळखीही त्याच्या मागचा उद्देश होता की एकत्रितपणे आपण सगळ्या 12 बलुतेदार किंवा या पीएम विश्वकर्मा योजनेच्या संबंधित जे लोक आहेत त्यांना एकत्रित बोलावलं पाहिजे। छोटे छोटे समाज आहेत, परंतु सगळ्यांची एक दुसऱ्याची ओळखही झाली पाहिजे। मला वाटतं की आपण एक दुसऱ्याची ओळख करून घेतली पण पाहिजे, एक दुसऱ्याच्या सानिध्यामध्ये संवादामध्ये आपण असलं सुद्धा पाहिजे। आणि म्हणून या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं। देशभर या योजनेच्या माध्यमातून, पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून तळागाळातील जो 12 बलुतेदार आहे त्याला लाभ देण्याचं काम हे पंतप्रधान मोदींच्या मार्फत आता चाललेलं आहे, केंद्र शासनामार्फत। आणि हा विचार का आला हो? आपण जर बघितलं असेल की 2014 साली या देशामध्ये जेव्हा मोदीजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्या दिवशीचं जर आपण त्यांचं भाषण ऐकलं असेल, ज्या दिवशी ते लोकसभेत पहिल्या वेळेस गेले त्यावेळेचं जर त्यांचं भाषण ऐकलं असेल तर आपल्याला समजेल की ते कोणत्या विचारानं काम करणारे नेते आहेत। त्यांचं पहिलं वाक्य होतं भाषणाचं की मी या देशाचा प्रधानमंत्री म्हणून लोकसभेमध्ये प्रवेश करत नाही आहे, तर मी या देशाचा प्रधान सेवक म्हणून या लोकसभेमध्ये आलो आहे। म्हणून प्रधानमंत्री नव्हे तर मी लोकांचे सेवक म्हणून या देशामध्ये काम करणार आहे। आणि त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की माझा एजेंडा जो आहे, माझं ध्येय जे आहे, जे पंडित दीनदयाल जी उपाध्याय जे जनसंघाचे संस्थापक होते, संस्थापकांमध्ये होते, त्यांनी जे आत्मचिंतन आणि जे चिंतन करून जो एक विचार आहे देशापुढे मांडला,